एक व्यक्ती रस्त्यानं जात असतो आणि त्या व्यक्तीला जाता जाता एक पक्षी दिसतो. पक्षी खूप घायाळ झालेला असतो. काही पक्ष्यांनी त्याला चोचे मारू मारू घायाळ करून टाकलेलं असतं आणि तो व्यक्ती त्या पक्ष्याला घरी घेऊन जातो आणि घरी गेल्यानंतर त्याचा इलाज करतो. त्याला हळद-गिळद लावून ठीक करतो आणि काही दिवसांनी तो पक्षी ठीक होतो आणि ठीक झाल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीच्या लक्षात येतं, की आपण ह्या पक्ष्याला आता पुन्हा त्याच्या ग्रुपमध्ये सोडून द्यायला पाहिजे. पण त्याचं लक्ष पुन्हा एकदा त्याला वाटतं, की आपण एखाद्या म्हाताऱ्या माणसाचा सल्ला घ्यायलाच पाहिजे आणि तो त्याच्या आजोबाला विचारतो, की म्हणे, "बाबा, हा पक्षी आता ठीक झाला. मी याला आता याच्या ग्रुपमध्ये सोडून देऊ का?" त्याचे आजोबा म्हणतात, "अरे वेड्या," म्हणे, "तुला त्याला त्या पक्ष्यापासून वाचवलं," म्हणे, "मरणाच्या दारातून त्याला वापस आणलं आणि आता पुन्हा तू त्याला मरणाच्या दारात नेऊन टाकतो का?" म्हणे. सांगायचं तात्पर्य असं आहे, की ते पक्षी त्याला जगू देणार नव्हते आणि मरू देणार नव्हते. तर त्या आजोबाने सांगितले, की "तू त्याला सोडू नको. त्याला आपल्या जवळच ठेव." मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हेच आहे, की आपली जर कमजोरी समाजात किंवा लोकांना माहीत झाली, तर लोकं आपला फायदा घेतात. त्यासाठी आपली कमजोरी काय आहे, ती कधीच कोणाला कळू देऊ नका.